नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 9वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ॲक्टिव्हिटी नंबर 16. चला बघूया ॲक्टिव्हिटी नंबर 16 मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचंय, लर्निंग आउटकम्स काय आहे ह्या ॲक्टिव्हिटीचे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहोत कोट्स. आता तुम्ही एकमेकांना कोट्स नेहमी पाठवत राहतात, बरोबर. ऑब्जेक्टिव्स टू हेल्प लर्नर्स अंडरस्टँड कोट. एक्झॅक्टली कोट्स अर्थ काय होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचे तुम्हाला एक्झाम्पल्स पण मी दाखवेल. सेकंड, गिव्ह एक्झाम्पल टू अंडरस्टँड कोट्स. त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवणार आहेच. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर, पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. यूज पिक्चर टू अंडरस्टँड डिफरंट कोट्स. आता मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की ऑनलाईन तुम्ही काही कोट्स डाउनलोड करा आणि ते विद्यार्थ्यांना दाखवा. फेमस पर्सन जे असतील त्यांनी लिहिलेले जे कोट्स असतील ते तुम्ही तिथं दाखवू शकता. यूज फॅमिलियर ऑर कॉमन पिक्चर्स. जे ओळखीचे असतील किंवा कॉमन असतील तसे चित्र तुम्ही त्यांना दाखवा. कोट्सच्या संदर्भात मी म्हणतोय. स्टुडंट्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. चित्राकडे व्यवस्थित बघा. आन्सर द क्वेश्चन आस्क्ड बिफोर. जे प्रश्न तुम्हाला अगोदर विचारले त्याची उत्तरं पण तुम्ही द्या. व्हाईल अँड आफ्टर द ॲक्टिव्हिटी. आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर तेव्हा तुम्ही ते प्रश्न विचारू शकता, त्याच्याबद्दल तुम्ही विचारू शकता, ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. लर्निंग ॲक्टिव्हिटी बघा. आता तुम्हाला काही चित्र दिलेले, मी वाचतो लर्निंग ॲक्टिव्हिटी काय एक्झॅक्टली. टीचर एक्सप्लेन्स हाऊ वी यूज कोट्स. आपण कोट्स कुठल्या पद्धतीने वापरू शकतो. द टीचर शेअर्स सम ऑफ द पॉप्युलर कोट्स. काही प्रसिद्ध असे कोट्स टीचर्स आपल्यासोबत शेअर करणार आहे विथ लर्नर्स, जे शिकणारे त्यांच्यासोबत. डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम. पहिलं कोट आहे, डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स. ओके. सेकंड, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. कोण म्हटलंय? नेल्सन मंडेला यांनी म्हटलेलं आहे. नंतर थर्ड कोट आहे, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट हार्मोनी ऑफ द बॉडी, माइंड अँड स्पिरिट. हे पुढचं एक कोट आहे, महत्वाचं आहे. नंतर फोर्थ कोट आहे बघा, द पर्पज ऑफ अवर लाईव्ह इज टू बी हॅप्पी. हे कोट आहे. नंतर आता हे तुम्हाला 4 कोट्स त्यांनी दिलेले. टीचर शोज सम पिक्चर अँड एक्सप्लेन अबाउट द ॲप्रोप्रिएट टाइम ऑफ युझिंग कोट. चांगल्या ठिकाणी आपल्याला हे कोट्स वापरू शकता. आता तुमच्या स्टेजमध्ये आपण असं म्हणू शकतो, वाईल रायटिंग अन एसे, वाईल डिलिव्हरिंग अ स्पीच, तुम्ही या कोट्सचा वापर जर केला तर तुमचे एसे, तुमचे स्पीच, तुमचं पॅरेग्राफ रायटिंग हे खूप सुंदर होऊ शकतं. अंडरस्टूड. आता सॉल्व डेमो ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला एक. टीचर शोज द पिक्चर. हा, याच्या अगोदर हे जे चित्र आपण पाहिले याच्यावर त्यांनी काही क्वेश्चन्स दिलेले, आपण ते क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन आणि आन्सर त्यांनी केलेले, ही एक्सरसाइज दिलेली त्यांनी. विच इज द मोस्ट पॉवरफुल वेपन. सगळ्यात पॉवरफुल वेपन कोणतं आहे? तर एज्युकेशन. हे असं नेल्सन मंडेलांनी म्हटलेलं आहे. हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट हार्मोनी ऑफ द बॉडी ओनली. ट्रू ऑर फॉल्स हे विचारले त्यांनी. ट्रू आहे की फॉल्स आहे? हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट हार्मोनी ऑफ द बॉडी ओनली. बॉडी ओनली का? नाही, तर हे फॉल्स स्टेटमेंट आहे. डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स. ही फिल इन द ब्लँक्स आहे. व्हॉट इज द अँटोनिम ऑफ डाय. डायचा विरुद्धार्थी काय आहे? तर लिव्ह. व्हॉट इज द सिनोनिम ऑफ पॉवरफुल. पॉवरफुलचं सिनोनिम काय? मायटी, किंवा तुम्ही म्हणू शकता स्ट्रॉंग. अंडरस्टूड. आता त्यांनी सॉल्ड ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलंय बघा आपल्याला. टीचर शोज द पिक्चर अँड द कोट्स. तुम्हाला काही चित्र दाखवले जाईल. सेम, टीचर शो डिफरंट पिक्चर अँड कोट्स अँड मेक स्टुडंट्स फॅमिलियर विथ द कोट्स. हे मी चित्र तुम्हाला दाखवणारच आहे. प्रॅक्टिसमध्ये पण त्यांनी तेच सांगितलंय आपल्याला. टीचर शेअर फ्यू फेमस कोट्स विथ लर्नर्स. आता मी तुम्हाला ते कोट्स दाखवतो तुम्हाला. The best brain of the nation may be found in the last bench of the classroom. असं अब्दुल कलाम यांचं म्हणणं आहे. नंतर पुढचं कोट बघा. I don't believe in taking right decision. I take decision and then make them right. हे आहे इंडस्ट्रियलिस्ट रतन टाटा यांचं. पुढचं आहे आनंद महिंद्रा. लीडर्स डोंट लुक बिहाइंड,
दे डोंट लुक टू द साइड, दे लुक अहेड. असं कोण म्हणतं? आनंद महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्राचे संस्थापक आहे ते. इफ यू डोंट बिल्ड युअर ड्रीम, someone else will hire you to build them. Sorry, if you don't build your dream, someone else will hire you to help them build theirs. म्हणजे हे कोणाचं स्टेटमेंट आहे? धीरूभाई अंबानी यांचं. नंतर बघूया महात्मा गांधी काय म्हणतात. इन अ जेंटल वे यू कॅन शेक द वर्ल्ड, असं महात्मा गांधी यांचं म्हणणं आहे. पुढचं बघा. एनीवन हू हॅज नेव्हर मेड अ मिस्टेक हॅज नेव्हर ट्राईड एनिथिंग न्यू. अल्बर्ट आइन्स्टाईन, शास्त्रज्ञ होते, तुम्हाला माहित असेलच. पुढचे चार्ली चॅप्लिन, अ कमेडियन. माय पेन मे बी द रिझन फॉर समबडीज लाफ, बट माय लाफ मस्ट नेव्हर बी द रिझन फॉर समबडीज पेन. हे कोण म्हणतं? चार्ली चॅप्लिन म्हणतं. आणि लास्ट आहे आपले भारताचे राष्ट्रपती होते माझे. ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी वाईल स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. हे असं कोण म्हणतं? एपीजे अब्दुल कलाम. हे कोट्स मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले होते, तुम्ही यांचा वापर करू शकता. याचा मराठी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. आणि काय लिहायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, तर मी सांगेल ही ऍक्टिव्हिटी जी आहे हे कोट्स तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आणि नवीन अजून 10 कोट्स तुम्हाला शोधून तुमच्या ऍक्टिव्हिटी बुकमध्ये तुम्हाला ते नमूद करायचे. आता पुढचं बघा. इव्हॅल्युएशन मध्ये आपण कोट्स मी तुम्हाला सांगितलेलेच आहे ऑलरेडी. टेल समथिंग अदर कोट्स युजिंग सेम पिक्चर्स. आता मी जसं तुम्हाला 5-6 पिक्चर्स दाखवले, सेम तशाच प्रकारचे वेगळे कोट्स तुम्ही एज्युकेशनलशी रिलेटेड असाल, वेगवेगळ्या फील्डशी, हेल्थशी रिलेटेड असेल, असे कोट्स तुम्ही ऑनलाईन सर्च करा आणि ते कोट्स तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी बुकमध्ये लिहून ठेवा. समजतंय तुम्हाला? माय टेक अवे. मग आपण आज काय शिकलो स्टुडंट्स? राईट टू नो द कोट्स ऑन क्लासरूम वॉल्स. ठीक आहे, आपल्याला हे करू आपण. राईट टू नो द कोट्स ऑन क्लासरूम वॉल्स. क्लासरूम वॉलच्या भिंतीवर आपण काही कोट्स लिहून ठेवू, म्हणजे इतरांना त्या गोष्टी समजतील. राईट पॅरलल कोट्स आणि त्याच प्रकारचे अदर कोट्स आपण सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तुमच्यासाठी ही एक क्राफ्टची पण एक ऍक्टिव्हिटी होऊन जाईल इंग्रजी विषयाची. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.